आता जो काळ आहे ना तो अति भयंकर कलियुगाचा काळ आहे. इथं अवघड आहे महाराज, इथं सगळं भयानक चाललेलं आहे. इथं काय कोणावर भरवसा ठेवावा, कोणावर विश्वास ठेवावा, अतिशय गोष्टी अवघड चाललेल्या आहेत. अतिशय काळ भयानक आलेला आहे. एक पोरग विहिरीमध्ये पडलं, विहिरीमध्ये तरुण पोरग 25च्या घरातलं एक पोरग विहिरीमध्ये पडलं आणि विहिरीमध्ये पडल्यामुळे त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी चाललं, गटकाळ्या खायला लागलं. आवाज द्यायला लागलं, वाचवा वाचवा वाचवा. सगळं गाव पाहायला आलं महाराज, पण त्याला वाचवण्याकरता उडी कोणी टाकली नाही. पण त्याच्या एका परम मित्राला, जिवलग मित्राला कळालं की माझा मित्र पाण्यात पडलाय, म्हणून धावत आला. ऐका, मित्र धावत आला आणि धावत आलेल्या मित्राने एका सेकंदाचा विलंब न करता विहिरीमध्ये कपड्यासहित उडी मारली आणि मित्राला वाचवण्याकरता त्याच्या जवळ गेला. पण मित्राला, जो पडलेला बुडालेला मित्र होता ना, त्याला इतका आनंद झाला, म्हणला आपला मित्र आपल्याला वाचवायला आला, मी जगलो पाहिजे या आशेने काय केलं माहितीये का, ते मित्राने वाचवायला आलेल्या मित्राच्या गळ्यात मिठी मारली. आता मित्र त्याला ती मिठी सोडण्याची विनंती करत होता. राजा, तू माझी मिठी सोड, मी तुला वाचवण्याकरता आलोय. जर तू माझी मिठी सोडली नाही ना, तर लक्षात ठेव, विहिरीत आता आपण दोघेही मरणार आहोत. माझी मिठी सोड मित्रा, मी तुला वाचवायला आलोय. पण मित्र त्याला वाचण्याकरता स्वतःच्या स्वार्थापोटी महाराज ती मिठी सोडायला तयार नव्हता. या कलियुगाचा नियम आहे, ज्याचं करावं भलं ते म्हणतोय माझंच खरं. दुर्दैव आहे महाराज या लोकांचं.